Hello friends, welcome in Valid Education channel. Friends, how are you? Hope you all are good. Friends, we know we have started Valid Education Grammar series. So in this series, today's topic is their sentence. It means vakya. So before that students, we learned about a word म्हणजे शब्द म्हणजे काय मित्रांनो, आपण शिकलो आहोत की अक्षरांचा किंवा वर्णांचा एक समूह विशिष्ट मांडणी म्हणजेच शब्द. म्हणजे ज्यावेळेस अक्षरांच्या समूहाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो त्यास आपण शब्द असे म्हणतो आणि त्याच शब्दांना एक विशिष्ट असा अर्थ व्यक्त होतो त्यास वाक्य असे म्हणतात. तर बघूया मित्रांनो नेमकी सेंटेन्स म्हणजे काय. लेट्स सी सेंटेन्स. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कंप्लीट सेन्स अँड मिनिंग. इट मीन्स सेंटेन्स म्हणजेच मित्रांनो शब्दांच्या समूहातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्यास वाक्य असे म्हणतात. इट इज युजली हॅज अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आणि विधेयक असतं. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, ही इज हॅपी ह्या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, इज हॅपी हे प्रेडिकेट आहे. अजून एक उदाहरण बघूयात. शी इज रीडिंग अ बुक. इन दिस सेंटेन्स मित्रांनो शी इज अ सब्जेक्ट की ज्याला आपण उद्देश म्हणतो अँड द रिमेनिंग पार्ट इज रीडिंग अ बुक इज अ प्रेडिकेट जे विधेयक आहे की ज्याचा पूर्ण अर्थबोध होतो. म्हणजेच शी इज रीडिंग अ बुक याचा आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो, ती पुस्तक वाचत आहे. ही इज हॅप्पी तो आनंदी आहे. म्हणजेच मित्रांनो पूर्ण अर्थ असलेल्या शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य. मित्रांनो वाक्याचे काही प्रकार पडतात. इट मीन्स काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्याचे प्रकार तर कुठले आपण बघूयात. मित्रांनो आपल्याला माहिती आहे जनरली वाक्याचे आपल्याला 4 प्रकार माहिती आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. टुडे विल सी. आज आपण बघणार आहोत वाक्याचे 5 प्रकार. तर कुठले पुन्हा एकदा बघूयात. ॲसर्टिव्ह इट मीन्स विधानार्थी वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इट मीन्स प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इट मीन्स आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इट मीन्स उद्गारार्थी वाक्य. अँड ऑप्टेटिव्ह सेंटेन्स इच्छार्थी किंवा इच्छादर्शक वाक्य. असे वाक्याचे एकूण मित्रांनो 5 प्रकार पडतात. तर थोडक्यात आपण माहिती घेऊ. ॲसर्टिव्ह सेंटेन्स की ज्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं की ज्यामध्ये एक विधान असतं, स्टेटमेंट असतं की ज्याचा अर्थ पूर्ण असतो. मित्रांनो ॲसर्टिव्हचेच 2 प्रकार पडतात. एक ॲफर्मेटिव्ह त्यालाच आपण पॉझिटिव्ह अँड वन मोर इज देअर निगेटिव्ह त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आपण ते डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. वाक्याचा दुसरा प्रकार मित्रांनो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स की ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य हे 2 प्रकारचे असतात. एक व्हर्बल क्वेश्चन्स आणि नॉन व्हर्बल क्वेश्चन्स. तिसरा आहे मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य हे त्यामध्ये आज्ञा असते, विनंती असते किंवा सजेशन ॲडवाईस असते. नेक्स्ट आहे मित्रांनो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स की त्याला आपण उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य असे म्हणतो. एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये फिलिंग्स, स्ट्रॉंग फिलिंग्स शो केल्या जातात, इमोशन्स शो केल्या जातात म्हणजेच भावना ह्या दाखवल्या जातात. अँड लास्ट इज देअर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स की ज्याला आपण इच्छार्थी वाक्य किंवा इच्छादर्शक वाक्य असे म्हणतो. याचं जर उदाहरण सांगायचं ठरलं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल विश यू अ हॅपी बर्थडे. तुला जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फॉर एक्झाम्पल गॉड ब्लेस यू हे इच्छादर्शक वाक्य आहेत, हे इच्छार्थी वाक्य आहेत. तर मित्रांनो वाक्याचे एकूण 5 प्रकार पडतात. पुन्हा एकदा सांगतो. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड ऑप्टेटिव्ह सेंटेन्स.